सगळ्यांना. आणि आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत शेपू भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ. तर शेपू भाजीचा व्हिडिओ इथं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं पहा, इथं शेपू घेतलेली मी स्वच्छ अशी धुवून घेतली. एक जुडी होती, स्वच्छ धुवून घेतलेला 2-3 पाण्याने. आता याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. बारीक याला कापून घेऊयात आपण. आणि मिक्सरच्या भांड्याला इथं मी थोड्याशा 5-6 हिरव्या मिरच्या, लसण आणि मीठ वाटून घेतले भाजीसाठी. इथे याचं वेगळं याला बारीक चिरून घ्यायचं. आणि याला एक आपण कांदासुद्धा टाकणार आहोत. काय होतं ना, कांद्यामुळं जी शेपू भाजी आहे ती खूप छान लागते चवीला. मला फार आवडते कांदा टाकून शेपू भाजी. तर आता ही जी आहे आपली शेपू आपण चिरून घेऊया. तर यासाठी मी इथं पाट घेतलं. हा आपला पोळीपाट आहे. तर मी पोळीपाटावर भाज्या चिरते, कारण हा जो पाट आहे याच्या खालचे जे याचे पाय असतात हे निघून गेले. त्यामुळे म्हणजे चला आपण याला आता असं वापरूयात. तर आता ही शेपू भाजी आपल्याला आता अशी बारीक चिरून घ्यायची छान अशी. एकदाच घ्यायची याला अशी चिरून छान अशी. इथं आपण कढई ठेवली गॅसवरती. गॅस चालू केलेला आहे. आणि आता भाजीला फोडणी टाकायची आपल्याला, शेपू भाजीला. आणि इथं मी या अशा प्रकारे भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर चांगली कढई आपल्याला गरम होऊ द्यायची आहे. आता इथं तेल गरम झाले, यामध्ये मोहरी घालायची आपल्याला. चिरलेला कांदा, केलेलं वाटण, टमाटर, शेपू भाजी, भाजीला चांगलं परतून घ्यायचं. ही मुगाची डाळ घेतली आपण पाव वाटी, स्वच्छ धुवून घ्यायची आणि टाकायची. चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. आता मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं. आता 10 मिनिटासाठी आपल्याला मध्यम गॅसवर याला शिजू द्यायचं. आता 10 मिनिटासाठी आपल्याला भाजीला चांगलं शिजू द्यायचं. भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. खाऊ शकतो तुम्ही. आपण ही डब्यालाही देऊ शकतो भाजी, आणि घरीसुद्धा आपण खाऊ शकतो, प्रवासात सुद्धा नेऊ शकतो. अशा प्रकारे झटपट अशी आपली 15 ते 20 मिनिटात तयार होणारी डाळ सगळं शिजून शेपू भाजी इथे तयार झालेली आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.